प्रतिक्रिया होती आणि सध्याची जी माहिती आहे त्यानुसार 8 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय, तर 40 जण हे गंभीर जखमी आहेत अशी ही माहिती समोर येते. दरम्यान मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे जाणून घेऊया. आपल्याबरोबर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला सर आहेत. सर, काय सांगाल, जळगावची नेमकी घटना काय आहे आणि कशामुळे झाली? पुष्पक एक्सप्रेस ही गाडी लखनौपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत असताना या गाडीमध्ये ही गाडी साधारण दुपारी 4 वाजताच्या दरम्यान जळगाववरून निघाली होती. पचोऱ्याच्या जवळ आल्यानंतर या गाडीमध्ये अलार्म चेन पुलिंग झाली. अलार्म चेन पुलिंग नंतर काही प्रवासी जे आहेत ते या गाडीतनं खाली उतरले होते. याच वेळेस अपोजिट डायरेक्शनने जाणारी जी कर्नाटक एक्सप्रेस ही गाडी आहे जी बेंगलोरवरून दिल्लीला जाते, या गाडीने काही प्रवाशांना इंजुरी झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. 6 ते 7 प्रवाशांना तिथे दुखापत झालेली आहे अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. यामध्ये आपण स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तिथे आपण जी मेडिकल हेल्प आहे, वैद्यकीय हेल्प आहे, ती आपण त्यांना तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. याचसोबत तिथल्या जे लोकलचे आसपासचे दवाखाने आहेत त्यांनी देखील तिथे ॲम्ब्युलन्सेस आपल्या पोहोचवलेल्या आहेत. याचसोबत रेल्वेची जी ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन असते, मेडिकल व्हॅन असते, ती देखील भुसावळ स्थानकातनं इथे निघालेली आहे आणि ती लवकरच तिथं पोचणार आहे. यानंतर ज्या प्रवाशांना इजा झालेली आहे किंवा इंजुरी झालेली आहे त्या सगळ्या प्रवाशांना आपण लवकरात लवकर त्यांना दुरुस्तीसाठी किंवा त्यांना जी वैद्यकीय मदत आवश्यक असेल ती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. अंदाजे 8 ते 10 प्रवासी मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. नेमकी किती प्रवाशांचा मृत्यू झाला, काही माहिती किंवा आकडा वाढणार आहे का? आत्तापर्यंत आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रवाशांना इंजुरी झाल्याची माहिती आपल्याकडे अद्यापपर्यंत आलेली आहे. यापेक्षा जास्त जी बाकीची माहिती आहे ती तिथं वैद्यकीय मदत किंवा डॉक्टर्स पोचल्यानंतर की याच्यामध्ये अजून काही व्यक्तींना इंजुरी झालेली आहे का याची माहिती आपल्याला त्यानंतरच मिळू शकेल. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो, ज्यावेळी अशा अफवा उठतात किंवा ज्यावेळी असं होतं त्यावेळी प्रवाशांनी काय करायला हवं? आपण प्रवाशांना ही विनंती करतो नेहमीच की अशा वेळेस गाडीतनं उतरणे हा पर्याय अयोग्य आहे. कारण बाजूच्या लाईनवरनं किंवा आता बऱ्याचशा जागी आपल्याकडे 2 ट्रॅक किंवा 3 पदरी 4 पदरी असे ट्रॅक्स आहेत, तर बाजूच्या ट्रॅकवरनं गाड्यांचं संचालन चालू असू शकतं. त्यामुळे कृपया करून अशा वेळेमध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या गाडीतनं खाली उतरू नये किंवा आजूबाजूचे जे ट्रॅक्स आहेत, लगतचे जे ट्रॅक्स आहेत त्याच्यावरती चालत नये, ज्यातून अशा प्रकारची घटना आपल्याला टाळता येऊ शकते. आग नेमकी लागली होती का? नाही, अशी कुठलीही माहिती आपल्याकडे अद्यापर्यंत नाही आहे. त्या गाडीमध्ये एक ACP झाली होती आणि ACP झाल्यानंतर त्यातून काही प्रवासी जे आहेत ते खाली उतरले होते अशी माहिती आपल्याकडे अद्यापर्यंत पोहोचलेली आहे. शेवटचा प्रश्न, जर खरंच आग लागली असेल तर प्रवाशांनी काय करावं चालत्या ट्रेनमध्ये? यामध्ये या घटनेचा संबंध याचा नाही आहे, कारण याच्यामध्ये आग लागलेली नव्हती. पण जरी अशी कुठलीही परिस्थिती जरी उद्भवली तरी प्रत्येक कोचमध्ये आपल्याकडे फायर एक्सटिंग्विशर्स ठेवलेले असतात, ज्याद्वारे आपण अशी आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेस प्रवाशांनी त्या ट्रेनमध्ये असलेले TCs किंवा रेल्वेचे जे अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी कृपया संपर्क साधावा आणि त्यांच्याद्वारे हे जे फायर एक्सटिंग्विशर्स असतात त्यांचा वापर करून अशी कुठलीही जर घटना झाली तर त्यांना विझवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला सर आपल्याला सांगत होते की नेमकं काय करायला हवं अशा वेळी जर आगीची घटना घडली किंवा आग लागल्याची घटना असेल तर प्रवाशांनी काय करायला हवं हे त्यांनी सांगितलं. आणि मुख्यतः जळगावची जी घटना घडली त्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत आणि या घटनेमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची देखील सध्या माहिती मिळते आहे.